इंदुरी किल्ल्याची भटकंती आटोपशीर घेऊन लगोलग भंडारा डोंगराकडे निघालो। तळेगाव चाकण रोडवरूनच भंडारा डोंगराकडे जाण्यासाठी चांगल्या रुंदीचा छोटासा घाटमार्ग आहे। थेट मंदिराकडे न जाता अगोदर लेणी पाहायला निघालो। त्याचे कारण सूर्यास्ताला काहीच वेळ उरला होता। खाली उतरायला सुरुवात केली। काही मिनिटातच लेणीपाशी पोहोचलो। स्वच्छ पाण्याच्या प्रचंड मोठ्या टाक्या येथे आहेत। पहिली गुहा प्रशस्त व अनेक खोल्यांची आहे। तर दुसरी आकाराने लहान। दोन्ही गुहांच्या मध्ये कातळात कोरलेला स्तूप पाहायला मिळतो। मुख्य लेणीच्या वरच्या भागात अपूर्ण राहिलेला काही लेणी सदृश्य भाग दिसला। तर माझ्या गुहा देखील पाहून झालेल्या आहेत। 2 गुहा आणि एक स्तूप आहे। तर छान आहे। आपण नेहमी ट्रेक करून एखाद्या ठिकाणाकडे जातो, तर इथे मी थेट भंडारा डोंगरावर आल्यामुळे मला खाली उतरावं लागलं आधी। आता मला परत चढून वर जायचं आहे। पुन्हा वर येऊन सूर्यास्ताचे क्षण कॅप्चर केले। संत तुकाराम महाराजांच्या मंदिराकडे आलो। संध्याकाळचा दैनंदिन हरिपाठ संपून आरती सुरू झाली होती। माझे भाग्यच म्हणावे। हरिनाम आणि वारकरी एक वेगळीच ऊर्जा। दर्शनास सुरुवात झाली। संत तुकोबा या डोंगरावर त्यांची आध्यात्मिक साधना, भजन, लिखाण, चिंतन करण्यासाठी येत असत। त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक व विशेषतः वारकरी येथे येतात। या ठिकाणी महाराजांचे भव्य मंदिर उभारणीचे काम सुरू आहे। 2023 नंतर बरोबर 2 वर्षांनी 2025 मध्ये देखील मी या डोंगराला भेट दिली। हे काम लवकरच पूर्णत्वास जावे हीच इच्छा। तळेगाव परिसरातील ही भटकंती येथेच संपते। लवकरच भेटू नवीन भटकंती सोबत। जय शिवराय।